नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही जो मराठी CTET पेपर 2 15 डिसेंबर 2024चा जो पेपर होता त्या पेपरसाठी जो उदंड प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वांचा अगदी मनापासून आभार. तुम्ही खूप सारे जण बघा, माझा 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पण या एकाच व्हिडिओमुळे झाला आणि 100 काय 150+ सबस्क्रायबर मला त्या एकाच व्हिडिओमुळे मिळाले. मी सदैव तुमची ऋणी राहीन. असा चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखीन चांगले आणि दर्जेदार व्हिडिओ किंवा कंटेंट घेऊन येण्यासाठी प्रयत्न करेन. बघा, तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला एक डिस्कसचा ऑप्शन दिसेल. तिथं तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. तिथं तुम्ही मला सांगू शकता की मॅडम आम्हाला हा टॉपिक हवा आहे, तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवा. त्यानुसार मी व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जे कोणी येणारी जी 8 फेब्रुवारी 2026 रोजी जी CTET एक्झाम होणार आहे त्याची तयारी करत असेल, तुमची मित्रमैत्रिणी करत असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. तर बघा, आज आपण काय करणार आहोत तर डिसेंबर 2024 आता याच्यामधील बघा पेपर क्रमांक 1 आणि त्याच्यामध्ये भाषा, मराठी भाषा 1 आणि 2 अशा प्रकारे मराठीचे ज्यांनी निवड केलेले आहे त्यांच्यासाठी आज आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि त्याचे क्वेश्चन घेणार आहोत 91 ते 150 पर्यंत. ज्यांनी मराठी भाषा 1 म्हणून निवडलेले आहे त्यांनी 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न बघा. ज्यांनी मराठी भाषा 2 निवडलेले आहे त्यांनी 121 पासून 150 पर्यंत तुम्ही त्या प्रश्नांचे तिथून पुढे तुम्ही लेक्चर पाहू शकताय. आणि समजून घ्यायचं असेल पहा तर तुम्ही पूर्ण 91 ते 150 पर्यंत नक्की पहा. तुम्हाला नक्की फायदा होईल. तुम्हाला आणखीन जास्त उतारायची प्रश्नांची जास्त सराव होईल. बघा, तर चालू करूया आपण. सेट हा जो आहे तो याची सेट आहे आणि लगेचच आपण काय करूया ते सर्व प्रश्न सोडवून घेऊया. याची तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून ते तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला उत्तर सोडवलेली, हायलाईट केलेली किंवा टिक केलेली PDF मिळून जाईल आणि NCERTच्या PDF पण तिथे तुम्हाला भेटून जातील. बघा, इथं पुरवणी ज्यावेळी आपल्या हातात पडते त्यावेळी तुम्हाला इथं मराठी भाषा पुरवणी याच्यामध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असते, त्यामुळे काहीही घाबरायचं कारण नाही. बघा, ज्यांनी भाषा 1 म्हणून मराठीची निवड केलेली आहे त्यांनी 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे असतात आणि ज्यांनी भाषा 2 म्हणून निवड केलेली आहे त्यांनी 121 ते 150 प्रश्न सोडवायचे असतात. आता आपला हा H कोड आहे, तर H कोडचीच मराठी भाषेची पुरवणी घेणे किंवा जरी परीक्षकांनी चुकीची दिली तरी ते तुम्ही त्यांच्याकडे नक्की मागू शकता. तुमचा जो मेन पेपर सेट किंवा पेपर कोड जो H असेल, M असेल, कोणताही असेल त्याच कोडची तुम्हाला पुरवणी घेणं अपेक्षित असतं. तर बघा, पहिला प्रश्न आहे. आपण आता लगेच प्रश्नाला चालू करूया. आता इथं काय दिलेलं आहे, एक उतारा दिलेला आहे 91 ते 120. मराठी भाषा 1 ज्यांनी निवड केलेली आहे त्यांच्यासाठी 91 ते 99. बघा किती क्वेश्चन आहेत, 9 क्वेश्चन आहेत आणि पहिला आपण सुरुवातीला काय करूया, उतारा वाचून घेऊया. आता याच्यामध्ये बघा की लग्नानंतर एकदा आईच्या घरी गेले तेव्हा झाड अगदी बेचैन असल्यासारखी वाटली, उदास वाटली. त्या झाडं अगदी बेचैन असल्यासारखी वाटली, उदास वाटली. त्याची जणू वाढच खुंटली होती. अशी कंटाळलेली झाडं मी कधीच पाहिली नव्हती. मला पूर्वी कधीतरी वाचलेली एक आदिवासींची कथा आठवली. जंगलात राहणाऱ्या एका आदिवासी समाजात एक प्रथा आहे, एखादं झाड त्यांना नको असेल तर ते तोडून छाटून नष्ट करत नाहीत. ते सगळे मिळून रोज त्या नको असलेल्या झाडाजवळ जातात आणि त्याला मनसोक्त शिवीगाळ करतात, दूषण देतात. हळूहळू ते झाड आपोआपच सुकून मरून जातं. झाडांना बोलता येत नसलं तरी भाषा समजते. आर्ट ऑफ लिव्हिंग शिकलेली माझी एक मैत्रीण तासनतास झाडांशी बोलते, त्यांची चौकशी करते, त्यांना थोपटते, गोंजारते, अनेकदा स्वतःचं मन झाडांपाशी मोकळंही करते. ती म्हणते झाडांना कधीच रागवण्याची किंवा मारण्याची वेळ येत नाही, ती शहाणीच असतात. मग माणूसच असा का? माणसाचं छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं रूप किती निरागस असतं, बीजामधून नुकताच अंकुरलेल्या 2 कोवळ्या पोपटी पानांसारखं. नीरस रूप म्हणून या त्याला कुठल्याही भावभावनांचा स्पर्श न झालेलं, व्यवहारी विश्वात संचार करणाऱ्या आपल्या आईच्या उदरात सुरक्षितपणे राहणारा तो जीव म्हणजे निसर्गाचं, मानव प्राण्याच्या जीवनचक्रातलं सर्वात सुंदर, सर्वात निर्मळ रूप. सत्य असत्य व्यवहार
व्यापार ह्या कशाचाही स्पर्श न झालेलं त्यालाही सत्यच प्रिय असतं. त्याच्या दृष्टीने सत्य म्हणजे त्याची माता, निसर्गाच्या विलक्षण निकट असलेली, किंबहुना निसर्गाशी प्रामाणिक असलेली अशी त्याची आई. अंकुरणाऱ्या बीजाला जशी माती तशी तान्हुल्याला माता. जसजसं मूल मोठं होतं तसं या व्यवहारी जगात तरबेजपणाने जगणारी माणसं, त्याच्या अवतीभोवतीचे आपण सगळेच त्याला निसर्गापासून दूर नेतो. प्रत्येक सजीवाला आतला आवाज असतो, त्याच्यातल्या संजीवनतेचं, चैतन्याचं ते रूप असतं. प्रत्येक सजीवाला मूलतः त्या आतल्या आवाजाचं आकर्षण असतंच, पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारिक जगात खेचतो. इथली मूल्य फारच वेगळी असतात. इथलं जीवन हे व्यवहारमय झालेलं असतं. बघा, अशा प्रकारचा उत्तर आहे आणि याच्यातला आपल्याला आता प्रश्न सोडवायचे आहेत. 91 नंबरचा प्रश्न बघू. पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित काय आहे? अधोरेखित, दिवसागणिक हा शब्द अधोरेखित केलेला आहे. कर्ता आहे, न्यूनत्वबोधक अव्यय आहे आणि क्रियापद आणि कर्म आहे. क्रियापद असू शकणार नाही, कर्म नाही, कर्ता नाही, तर काय आहे? न्यूनत्वबोधक अव्यय. पुढचा बघा, 92 नंबरचा प्रश्न. बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो, यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. इथं खेचतो हा शब्द काय आहे बघा, तर याच्या खाली अधोरेखित किंवा लाईन ओढलेली आहे. आता हा शब्द अधोरेखित केलेला आहे, त्याचं व्याकरण ओळखायला सांगितलेलं. काय आहे? खेचतो सकर्मक क्रियापद आहे, अकर्मक क्रियापद आहे, साधित क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद. खेचतो तर काय आहे बघा, ते प्रयोजक क्रियापद. तुम्हाला क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार करणे अपेक्षित आहे. शक्य असेल तर मी तुम्हाला अव्ययाचा आणि क्रियापदाचे पूर्ण सगळे प्रकार याचा मी नक्की व्हिडिओ तुम्हाला लवकरच घेऊन येईल बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 93 नंबरचा. पुढीलपैकी विरुद्धार्थ देणारी शब्दजोडी ओळखा. सत्य, असत्य, भावभावना, व्यवहार, व्यापार, सुंदर, निर्मळ. भावभावना येणार नाही, सुंदर, निर्मळ येणार नाही आणि व्यवहार, व्यापार पण येणार नाही. सत्य, सत्याच्या विरुद्ध शब्द आहे असत्य, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 94 नंबरचा प्रश्न बघा. लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? सत्य, असत्याची जाण असलेलं, स्पर्शाची जाण असलेलं, कोवळ्या पोपटी पानासारखं, भावभावनांचा स्पर्श झालेलं. तर याचं अचूक उत्तर आहे बघा, लेखिकाच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? तर कोवळ्या पोपटी पानासारखं. हे सर्व प्रश्न तुम्हाला उतार्यातच मिळतील, त्यामुळे उतारा तुम्हाला अगदी काळजीपूर्वक वाचावा लागेल. क्वेश्चन पेपर लेंदी असतो. तुम्ही काय करायचं आहे बघा, असे एक 10 पॅसेज तुम्ही कविता किंवा पॅसेज सोडवून बघा. तुम्हाला नक्की त्याच्यातून स्पीड वाढेल. आणि 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही पॅरेग्राफ वाचून प्रश्नाकडे येऊ शकता किंवा प्रश्न वाचून ते कीवर्ड्स लक्षात ठेवून तुम्ही पॅरेग्राफ वाचू शकता. कशाही प्रकारे ज्याद्वारे तुम्हाला जमतं, तुमचा वेळ वाचतो ती पद्धत तुम्ही वापरू शकता. पुढे बघा, 95 सर्वात निर्मळ रूप, यातील निर्मळ काय आहे? निर्मळ हे शब्द काय आहे बघा, कर्म आहे का, अव्यय आहे का, विशेषण आहे का, की कर्ता आहे? तर काय असू शकतं निर्मळ? आता निर्मळ बघा, या रूप या शब्दाबद्दल निर्मळ हा शब्द काय करतो? अधिक माहिती सांगतो. रूप काय आहे बघा? नाम आहे. आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो? विशेषण. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असेल. 96 नंबरचा प्रश्न. झाड नको असेल तर आदिवासी काय करतात? झाडांना खत घालीत नाही, झाडांवर अधिक प्रेम करतात, झाडांना दूषण देतात, झाडांना पाणी घालीत नाही. शिवीगाळ करणे म्हणजे दूषण देणे. थोडंसं शब्द फिरवून विचारलेले आहेत. वर शिवीगाळ करणे असं आहे बघा, तर शिवीगाळ करणे म्हणजे दूषण देणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 झाडांना दूषण देतात. त्याच्यानंतर 97 नंबरचा प्रश्न. लेखिकेची मैत्रीण झाडांशी पुढीलपैकी काय करीत नाही? काय करीत नाही, चुकीचं पर्याय शोधायचा आहे. करीत नाही, करीत आहे, हे आहे, नाही, हे कीवर्ड्स जे आहेत इथं तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. एखादी फुली करून ठेवायची आहे. बरोबरच्या ठिकाणी तुम्ही असं करू शकता, चुकीच्या ठिकाणी असं करू शकता, जेणेकरून बघा प्रश्न जरी नाही वाचला तरी पर्यायातून आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा की चुकीचा पर्याय निवडायचा एवढं तरी ह्या एका चिन्हावरून समजतं. झाडांना थोपटते, झाडांना रागवते, झाडांशी बोलते, झाडांजवळ मन मोकळे करते. थोपटते आहे, बोलते आहे, मोकळे करते, मन मोकळे करते आहे. काय करत नाही? तर लेखिकेची मैत्रीण झाडांना रागवत नाही. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा. निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला 4 पर्यायांपैकी 3 शब्द निरागसचे समानार्थी शब्द आहेत आणि एकच फक्त चुकीचा आहे किंवा समानार्थी नसलेला शब्द आहे, तो ओळखायचा आहे. 98 नंबरचा प्रश्न. निरागस, पारदर्शी, निष्पाप, प्रांजळ, आकस. पारदर्शी, निष्पाप, प्रांजळ हे याच्या अर्थाशी जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, पण आकस हा निरागस आणि आकस
याचा काही ताळमेळ लागत नाही, त्यामुळे समानार्थी नसलेला शब्द ऑप्शन क्रमांक 4 आकस. बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे त्याची आई, व्यावहारिक सत्य, निसर्ग, विश्व. निसर्ग नाही, विश्व नाही, व्यावहारिक सत्य नाही, तर बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे त्याची आई, ऑप्शन क्रमांक 1. पुढे बघा 100 ते 105 ह्याच्यामध्ये एक कविता दिलेली आहे. आपण पहिल्या सुरुवातीला वाचून घेऊ बघा, लेंथ पण थोडी कमी आहे पेपर 2च्या तुलनेमध्ये. तर रात्र अशी सुनसान उदासी घेऊन या पाऊस आला, सांग कुणाचे व्याकुळ डोळे घेऊन या पाऊस आला. तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत यावेळी, हाक तुझी भिजलेली ओली घेऊन या पाऊस आला. पुस्तकात मिटुनी सुकलेले फूल कुणीतरी ठेवियले, तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेऊन या पाऊस आला. घेतलास तू निरोप माझा तेव्हा मिटल्या डोळ्यांनी, मौन तुझे ओथंबून भरले घेऊन या पाऊस आला. पाऊस आला बघा, पाऊस आला प्रत्येक चरणामध्ये तुम्हाला चरणाच्या शेवटी काय काय म्हणजे इथं भावना आहेत कवीच्या, आणि याच्यामध्ये बघा पाऊस काय काय घेऊन आलेला आहे ते त्यांना अगदी सुंदर शब्दामध्ये मांडलेला आहे. थोडासा उदासीनतेचा भाव या कवितेतून जाणवतो बघा. प्रश्न आपण सोडवून घेऊ. आशय तुम्हाला थोडासा जरी कळाला बघा, तरी त्याचा एक्झॅक्ट त्या उतार्यातून किंवा कवितेतून कवीला किंवा लेखकाला आपल्याला काय सांगायचं आहे, त्याचा गाभा किंवा त्याचा आशय जर तुम्हाला समजला तर तुम्हाला प्रश्न अगदी लवकर सॉल्व्ह करता येतात बघा. 100 नंबरचा प्रश्न आहे, तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. केवळ प्रयोगी यावे, क्रियाविशेषण उभयान्वयी यावे, शब्दयोगी यावे. आपण लास्ट जो व्हिडिओ बघितला होता पेपर 2 साठी त्याच्यावर पण तुम्हाला अव्ययावर 2-3 प्रश्न होते बघा. तर घरावर कौलारावर, आता घर आहे आणि या शब्दाला जोडून हा वर अव्यय आलेला आहे. पुन्हा कौलारावर वर हा शब्द त्या शब्दाला जोडून आलेला आहे, त्यामुळे ते काय आहे, शब्दयोगी अव्यय, ऑप्शन क्रमांक 4. घेऊन या पाऊस आला यातील पाऊस काय आहे. पाऊस काय आहे बघा, कर्ता आहे का, नाम आहे का, समूहवाचक नाम आहे का, की विशेष नाम आहे. काय आला, घेऊन या पाऊस आला. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर ते आहे नाम. काय आहे, पाऊस हा शब्द काय आहे तर नाम आहे. त्याच्यानंतर 102 नंबरचा प्रश्न, मौन तुझे ओथंबून भरले यातील ओथंबून म्हणजे पूर्ण भरले, मिटल्या डोळ्यांनी भरले, काठोकाठ भरले, अर्धे भरले. आता मौन तुझे ओथंबून भरले, ओथंबून शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. मिटल्या जे येत नाही ते कट करून टाका, मिटल्या डोळ्यांनी येणार नाही, अर्धे येणार नाही. त्याच्यानंतर बघा 102 नंबरचा प्रश्न सोडवतोय आपण. तर इथं पूर्ण भरलेले पण येणार नाही, ओथंबून म्हणजे काठ. आता त्याच्यानंतर 103 नंबरचा प्रश्न बघा, कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे. घेतलेल्या निरोपाचे, मनातील आनंदाची, उदासीनते, सुकलेल्या पानाचे. थोडासा उदासीनतेचा भाव पूर्ण कवितेतून जाणवतो, त्यामुळे आनंदाचे हा पर्याय येणारच नाही, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा याच्यावरून आपल्याला समजलं, पुढे पण त्याच प्रकारचे 2-3 क्वेश्चन आहेत बघा. प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे. सॉरी 1 मिनिट इथं थोडीशी गपली झालेली आहे. तर आता 103 नंबरचा प्रश्न काय होता बघा, कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे. मनातील आनंदाचे आहे का, नाही. तर कशाचं प्रतीक आहे, उदासीनतेच. उदासीन भाव दिसतोय कवितेमध्ये, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे. स्वर्ग सुखाचा आनंद येणार नाही, पावसाचा निरामय आनंद जिथे असेल 2 पर्याय कटले बघा. फुलांचे महत्व आणि विरह भावना, फुलांचे महत्व सांगितलेलं नाही, तर विरह भावना व्यक्त केलेली आहे, ऑप्शन क्रमांक 3. आता हा प्रश्न बघा, या प्रश्नामुळे थोडासा गोंधळ झाला. तर 105 नंबरचा प्रश्न, आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाही. ओथंबलेले मन, आनंदाचे गाणे, व्याकुळ डोळ्यांनी भिजलेली हाक. हे तिन्ही शब्द तुम्हाला वर दिसतील, फक्त पूर्ण टोन कवितेचा उदासीनतेकडे जातो, त्यामुळे आनंदाचे गाणे हा पर्याय येणार नाही, ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट बघा 106 नंबरचा प्रश्न, मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते. मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी, आणि सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यापासून करतात. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, प्रश्न नीट ऐका. मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते. पहिला बघा, ज्यावेळी तुम्ही शाळेत घालता त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट बहुभाषिक
किंवा इतर भाषा शिकवल्या जात नाही. सुरुवातीचं जे शिक्षण असतं तर ते मुलांचं मातृभाषेतूनच असतं. आणि हे बहुभाषिकत्व मातृभाषाधारित शिक्षण कशाचा पुरस्कार करते, तर सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात सांगितलेली आहे. कशातून करावी? मातृभाषा किंवा घरची भाषा यानेच करावी. ऑप्शन क्रमांक 3. 107 नंबरचा प्रश्न बघा. संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा. इथं बघा आपले कवितेवरचे किती प्रश्न होते टोटल? 100 ते 105, 105 पर्यंत. आता 106 पासूनचे जे आहेत ते पेडॉलॉजीचे क्वेश्चन आहेत. संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा. चाळणे हे पेर तपासणीसाठी योग्य आहे, तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. चाळणे आणि न्याहाळणे या दोन्ही जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असते. चाळणे म्हणजे स्किमिंग, या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो, तर न्याहाळणे स्कॅनिंग, यात विशिष्ट माहिती शोधली जाते. चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. आता इथं काय आहे बघा, चुकीचं विधान बघा. चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे आणि न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. चाळणे, आता एखाद्या पुस्तकामध्ये बघा, सपोज एखाद्या पानावर तुम्ही फोन नंबर लिहून ठेवलेला असेल, तर तुम्ही काय करणार? ते प्रत्येक पान न्याहाळत बसणार की चाळणार? तुम्हाला पटकन शोधायचं आहे, एखादा फोन लावायचा इमर्जन्सी आहे, तर तुम्ही काय कराल? ते पुस्तकाची पाने चाळाल. म्हणजे सखोल वाचन येईल का? नाही. चाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. आणि न्याहाळणे म्हणजे बघा, न्याहाळणे म्हणजे काय, तर आपण सखोलपणे पाहतो, त्यामुळे हे उलटसुलट केलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 चुकीचा पर्याय आहे. 108 नंबर बघा. जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात, तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात? सूचनात्मक, स्वयंशोध, काल्पनिक आणि नियंत्रित. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, स्वयंशोध. त्याच्यानंतर नेक्स्ट, मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनांबद्दल बोलू शकतात? संरचना, अवलंबित्व, तारतम्य, स्थानांतरण आणि स्वच्छंदता. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, स्थानांतरण. 110 नंबरचा प्रश्न. आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? आकलनासह वाचन यामध्ये जी इथं कौशल्य दिलेली आहे 4 पर्यायामध्ये, त्यापैकी कोणतं कौशल्य गृहीत धरले जात नाही? आशय आणि घटनांचे योग्य मांडणी आणि मूल्यमापन, आत्तापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा करणे, स्वतंत्र अक्षरावर भर देणे आणि आशयाचा पूर्वानुमान करणे. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, स्वतंत्र अक्षरावर. आकलनासह ज्यावेळी आपण वाचन करतो त्यावेळी स्वतंत्र अक्षरावर आपण भर देत नाही, तर संपूर्ण मजकुरावर, संपूर्ण अक्षरावर भर देतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, 111 नंबर. पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे, भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकांवर भर देणे, प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे, द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर 1, थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. आता सपोज मराठी आणि इंग्लिश तुम्हाला 2 भाषा दिल्या, तर काही प्रमाणात व्याकरणामध्ये साम्य आहे, पण काही व्याकरणाचे नियम दोन्हीमध्ये भिन्न आहेत, त्यामुळे आपण त्यांची तुलना करू शकत नाही. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 112 नंबर बघा. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? हे टिंब याचे उदाहरण आहे. शिक्षिका मुलांना प्रश्न करत आहे किंवा विचारत आहे, तिने स्वतः मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे, म्हणजे शिक्षिका मुलांना सांगत आहे, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात काय सुरू होते? हे टिंब याचे उदाहरण आहे बघा. अधिभाषिकता, अधिसंकेत विज्ञान, ज्ञानात्मकता आणि काल्पनिक पदबंध. तर याचं अचूक उत्तर आहे ज्ञानात्मकता, मेटाकॉग्निशन. नेक्स्ट बघा, 113 नंबर. पुढीलपैकी कोणती बाब क्राशेंचे सिद्धांत आणि वेगोत्स्कीच्या झेडपीडीत समान आहे? आता क्राशेंचा कोणता सिद्धांत आहे? पुढं आणखीन एक हा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये क्लिअर होईल बघा. आणि क्राशेंचा सिद्धांत आणि वॅगोत्स्कीचं काय आहे? झेडपीडी मॉडेल. आता बघा इथंच तुम्हाला क्लिअर झालं, वॅगोत्स्कीचं काय आहे? झेडपीडी मॉडेल. त्यामुळे तुम्हाला प्रश्न आणि प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणे किंवा ॲनालिसिस करणे मस्ट आहे बघा. तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला 100+ मार्क्स घेण्यापासून CTETला कोणीही रोखू शकत नाही, ॲनालिसिस केलं तर. पण जरी तुम्ही
एक 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका डोळ्याखालून घातल्या, तुम्ही प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं नीट वाचन केलं, तरी बघा काही संशोधक असतील पेडॉलॉजीचे खास तर प्रश्न तुम्ही जर वाचले तर तुमच्या वाचनातून तुम्हाला समजेल. आता इथं कळलं बघा वॅगोस्कीचं झेडपीडी मॉडेल, त्याचप्रमाणे चोम्स्की असेल, त्याच्यानंतर वॅगोस्की असेल, त्यांच्या सिद्धांताची नावं तुम्हाला तिथल्या तिथं क्लिअर होतील आणि तेच सारखे रिपीट तेच क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे बघा आणखीन एक आपले जे टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी एक ॲपची पण लिंक दिलेली आहे बघा. त्या ॲपमध्ये तुम्हाला जवळजवळ जुने जे पेपर आहेत ते इंग्लिश माध्यमातून आणि हिंदी माध्यमातून पण अवेलेबल आहेत. मराठीचे तुम्हाला पुरवणी त्याच्यावर मध्ये भेटणार नाही, पण तुमचं SST असेल, EVS असेल, त्याचे सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपात सोडवू शकता आणि त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरच भेटेल. त्याच्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. बघा त्याची लिंक आपल्या याच व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथं, किंवा मी तुमचा जो कमेंट बॉक्स आहे तिथं मी लिंक पिन करून ठेवते. तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. काही महत्त्वाच्या NCERTच्या ज्या आता 6वीच्या NCERTच्या पूर्ण PDF सगळ्या चॅप्टरच्या मी अपलोड केलेल्या आहेत. 7वी 8वी त्या पण अपलोड करत आहे. EVSच्या पण PDF हवं तर अपलोड करते. त्याचबरोबर या आपल्या सगळ्या यूट्यूबच्या लेक्चरच्या विथ टिकमार्क असलेल्या PDF त्याच्यावर तुम्हाला भेटतील, त्यामुळे ते तुम्ही नक्की जॉईन करा. तर आता ह्या दोन्हीमध्ये काय समानता आहे ते सांगितलेलं आहे. तर पर्याय वाचून घेऊ. नैसर्गिक क्रम सिद्धांत, परिणाम झिरपणे सिद्धांत, आदान सिद्धांत आणि लक्ष देणे सिद्धांत. तर आता या दोन्हीमधलं क्राशींचा सिद्धांत आणि वॅगोस्कीचं झेडपीडी मॉडेल ह्याच्यामध्ये समानता बघा. आदान सिद्धांत, इनपुट हायपोथेसिस, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 114 नंबर. कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात? द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन, मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. कमिन्सच्या आंतर अवलंबित्व, आता बघा इथं कमिन्स आहे संशोधक, त्याचा काय आहे, कोणता सिद्धांत आहे? अंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात विचारलेलं आहे. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 4, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. 115 नंबर. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही? शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षर नसतात. स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते शब्दांच्या तुलनेत. प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकाऐवजी. आणि शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षर करू शकत नाहीत. बघा प्रश्न पुन्हा एकदा. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टींपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही? म्हणजे चुकीचा पर्याय शोधायचा आहे आणि ह्याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकाऐवजी. बघा सुरुवातीला जर आपण वाचन शिकत आहोत तर आपण मोठ्या घटकावर लक्ष देणार की लहान? त्यामुळं पूर्ण पर्याय चुकलेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल. 116 नंबरचा प्रश्न. भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजेच बरोबर. त्या परीक्षेच्या वातावरणामध्ये किंवा त्या प्रेशरमध्ये बघा चूक अचूकचा अर्थच आपल्याला लागत नाही, त्यामुळे गोंधळ होतो बघा. तर अचूक म्हणजे बरोबर. भाषेची आपली लिपी असते पण बोलींची त्यांची लिपी नसते. भाषा आणि बोलीची भाषिक पृथगात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही. भाषांचे लिखित साहित्य असते मात्र बोली मौखिक परंपरेत असतात. भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण मौखिक भौगोलिकदृष्ट्या एकच असतात. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, अचूक उत्तर तर याचं आहे ऑप्शन क्रमांक 2, भाषा आणि बोलीची भाषिक पृथगात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाहीत. भाषा आणि बोली यांच्यामधलं वेगळेपण किंवा साम्य दाखवणारे कोणतेही निकष नाहीत. नेक्स्ट बघा. वीरा 117 नंबरचा प्रश्न. वीरा 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते? 7 महिन्याचं बाळ आहे वीरा, 7 महिन्याची छोटीशी मुलगी आहे. आता ती स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढत आहे आणि तर ती कोणत्या प्रकारे संभाषण करते? काय असेल बघा, हुंकार आणि भाषिक कथन, स्वन आणि बडबड. आता इथं भाषिक कथन तर असूच शकणार नाही, तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा बडबड. नवीन आता तिला स्वर पण म्हणायला येत आहे, व्यंजनयुक्त. एक छोटंसं 7 महिन्याचं बाळ इमॅजिन करून बघायचं बघा, ते नवीन काय तर बड बाबा ताता असं काहीही बडबडायला बघतं तर ते काय असते? बडबड. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 118.
उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे एक, लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, वाचकास नवीन असलेला शब्द, शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे, ओळींच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो. तर काय आहे, 118 नंबरचे एक आहे, लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा, 119 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र LAD म्हणजेच भाषा आत्मसात तंत्र चे योग्य विश्लेषण नाही. आता असे ज्यावेळी असतात बघा LAD, तुम्ही एक छोटीशी वही किंवा डायरी मेंटेन करा बघा. तुम्ही ज्यावेळी फक्त पेडॉलॉजीसाठी हे करा, मस्त आहे, कारण पेडॉलॉजीला खूप सारं वेटेज आहे. तुम्हाला EVSला पेडॉलॉजी विचारली जाते, मराठीसाठी सेपरेट पेडॉलॉजी विचारली जाते. पुन्हा बालमानसशास्त्र हा घटक पुन्हा 30 मार्काला आहे बघा, आणि प्रत्येक घटकावर तुम्हाला गणित असेल, गणिताची पेडॉलॉजी असेल, त्यामुळे तुम्हाला 80-90+ पेडॉलॉजीला मार्क्स आहेत. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर असे जे आहेत त्या विषयाचे, आता आपण मराठीचं करत आहोत, गणितचं वेगळं करा आणि ते पेडॉलॉजीचे क्वेश्चन काय करा, असे जे तंत्रे आहेत, जे संशोधक असेल, शास्त्रज्ञ असेल, त्यांचे सिद्धांत असतील ते तुम्ही लिहून ठेवा. खूप सारा त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल बघा. परीक्षेच्या आधी रिवाईज करायला सोपं जातं आणि त्या पेपरमध्ये आलेले प्रश्न असतात, त्यामुळे तेच प्रश्न, त्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले पाहायला मिळतील. तर बघा, कोणते भाषा आत्मसात तंत्र म्हणजेच LAD, आणि कधी कधी भाषा आत्मसात तंत्र हा शब्द गाळला जातो फक्त LAD तंत्र, आणि LAD तंत्र मग आपला गोंधळ होतो, काय असेल बरे हे. त्यामुळे तिथल्या तिथं भाषा आत्मसात तंत्र म्हणजेच LAD आपण तिथं टिक करून घेतलं पाहिजे. तर याचं योग्य विश्लेषण नाही, चुकीचा पर्याय शोधायचा आहे. मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात, मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते, मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात, 4 ते 5 वर्षाच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, 1, मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. भाषा आत्मसात करायची आहे, सुरुवातीलाच मग अलंकारिक भाषा कशी शिकतात येईल का, नाही. ऑप्शन क्रमांक 1. 120 नंबरचा, ज्यांनी भाषा 1 म्हणून मराठीची निवड केलेली आहे त्यांच्यासाठी शेवटचा प्रश्न, भाषिक समुदायात चे उच्चारण 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे, समाज सांस्कृतिक परिवर्तन, समाज मानसशास्त्रीय परिवर्तन, समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन आणि व्यावहारिक परिवर्तन. याचा अचूक उत्तर आहे बघा, समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. ऑप्शन क्रमांक 3. इथं आपला काय झालेला आहे बघा, ज्यांनी डिसेंबर 2024चा मराठी CTET साठी ज्यांनी भाषा 1 म्हणून मराठीची निवड केलेली आहे त्यांचे प्रश्न आपण क्लिअर करून घेतलेले आहेत. आता भाषा 2 साठी ज्यांनी मराठीची निवड केलेली आहे त्यांचे जे क्वेश्चन आहेत त्यांचे नंबर आहेत बघा 121 पासून 150, आणि भाषा 1 साठी नंबर आहेत 91 ते 120. नेक्स्ट बघा, भाषा 2 साठी तर इथं पण पुन्हा काय आहे, 121 ते 128 8 प्रश्न आपल्याला उतारावर आहेत बघा. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजे लेणींचे आगारच, कारण याच तालुक्यात 150 पेक्षा अधिक लेणी पाहायला मिळतात. त्या आजूबाजूच्या डोंगरांच्या पोटात खोदलेल्या दिसतात. यातील बहुतांश लेणी हीनयान या बौद्ध पंथाच्या आणि 3ऱ्या शतकातील असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. असाच एक लेणी समूह मानमोडी डोंगराच्या पोटात खोदलेला आहे. तसे पाहिले तर या मानमोडी डोंगरात 3 लेणी समूह आहेत. 3ही समूह अतिशय देखणे आहेत. त्यांची नावे आहेत अंबा अंबिका, भूतलेणी, भीमाशंकर लेणी. या लेणी म्हणजे मानवी कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार. पोल्ट्रीपासून चढण्यास सुरुवात केली की साधारण अर्ध्या तासात आपण अंबा अंबिका लेणीपाशी पोहोचतो. तिथे पोहोचण्याची वाट सोपी आहे आणि काही पायऱ्याही बांधलेल्या दिसतात. इतर 2 लेणींच्या तुलनेत या लेणी बऱ्यापैकी मोठ्या आहेत. त्यांच्यासमोर भले मोठे पटांगण आहे. पटांगणा मागे कातळातल्या भिंतीवर कोरलेला शिल्पखजिना आपल्याला अक्षरशः स्तंभित करतो. या लेणीमध्ये सर्वप्रथम आढळते ती स्वच्छता आणि शांतता. मानमोडी डोंगराकडे फारच थोडे पर्यटक फिरतात. मोजके अभ्यासक लेणीप्रेमी सोडले तर या लेणीत सामसूम असते. या लेणी समूहात विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडी अशा एकूण 33 लेणींचा समावेश आहे. पुरातत्व विभागाने त्यांना 18 ते 34 असे क्रमांक दिलेले आहेत. भीमाशंकर गटाच्या 17 लेणीनंतर पुढचे क्रमांक अंबा अंबिका गटाला दिलेले आहेत. या लेणी बहुमजली असून उत्तरेकडे तोंड करून खोदलेल्या आहेत. बऱ्याच लेणींचे खोदकाम जमिनीलगत आहे. कातळावरच्या भागात लेणींकडे तोंड केले की आपल्या डाव्या हाताकडून किंवा पूर्वेकडून या लेणी पाहायला सुरुवात करायची. यातील 30 क्रमांकाची लेणी विशेष आहे. जिन्याने वर गेलो की उजव्या बाजूला सलग 5 खोल्या दिसतात. 4थ्या खोलीत जैन शिल्पकाम दिसते. इतिहास अभ्यासकांच्या मते ही शिल्पे
जैनांचे तीर्थंकर नेमिनाथ आणि जैन देवतेचे आहेत. यातील अंबिका देवी आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या आहे. या देवीच्या नावावरूनच या गटाला अंबा अंबिका काय केलेलं आहे तर असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. पण काही इतिहासकार थेट महाभारतातील अंबा अंबिका या पात्रांचे दाखले देतात. पण हे लेणे आहे मात्र बौद्धकालीनच. मुख्य चैत्यगृहाच्या भिंतीवर गवाक्ष, कमान, खांब या साऱ्यांवर 10 मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरलेले होते असे अभ्यासक सांगतात. पण कालौघात आणि संवर्धनाच्या कामात आता फक्त 8च लेख शिल्लक आहेत. या साऱ्या लेखातून लेणींच्या निर्मितीबाबत तसेच दानधर्माबाबत माहिती मिळते. यानंतर काही विहार आणि पाण्याची टाकी लागतात. आता बघा 33 लेणींचा इथं म्हणजे लेणी आहेत आणि त्या लेण्यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्याच्यापैकी जास्तीत जास्त बघा अंबा अंबिका ही जी लेणी आहे त्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे, तिथला परिसर आहेत त्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि अशा प्रकारे हा पूर्ण उतारा आहे. आपण प्रश्न बघू तर 121 नंबर, लेणीतील कोरीव कामातून कोणत्या बाबतीत माहिती मिळते तर दानधर्म, पुरातत्व विभाग, अभ्यासक आणि लेणीप्रेमी. जर एखादा पेसेज टप आला तर तुम्ही 2 वेळा वाचू शकताय बघा. पण काहीही आपला काही त्या वरील उतारेशाने खालच्या पर्यायांचा काही संदर्भ लागतोय का बघायचा आणि मगच टिक करायचं. एकदा कन्फर्म करायचं आणि मग टिक करायचं. नाही तर अगदी आपल्या वाटण्यातून इथं आपले मार्क्स जाण्याचे जे हातचे मार्क आहेत बघा ते जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं उतार्याचा आणि पर्यायांचा संदर्भ लागतोय का ते कन्फर्म करायचं आणि त्याच्यानंतरच काय करायचं उत्तर टिक करायचं. याचं अचूक उत्तर आहे दानधर्म. नेक्स्ट बघा 122 नंबर, कातळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? दगड, खडक, पाषाण आणि कातरवेळ. तुम्ही कॉमन सेन्सने विचार केला तर बघा दगड आहे, खडक आहे, पाषाण आहे, तिन्ही एकाच अर्थाचे दिसतात. त्यामुळे कातरवेळ नसलेला एकच वेगळा पर्याय दिसतोय, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा लेणी समूहाबद्दल लेखकाने न काढलेला उद्गार कोणता? आता मानवी कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार, त्यांच्या समोर भले मोठे पटांगण आहे, या बौद्ध पंथाच्या नाहीत, लेणीचे खोदकाम जमिनीलगत आहे. उतार्यामध्ये या पर्यायापैकी किती पर्याय येतात बघायचं, जो येणारा नाही तो. आता इथं बौद्ध पंथाच्या लेणी आहेत असं सांगितलेलं आहे आणि इथं नाहीत म्हणून सांगितलेलं आहेत नाहीत दोन्ही विसंगती आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. इथं काय सांगितलेलं आहे न काढलेला उद्गार म्हणजे चुकीचा आहे बघा. वरच्या उत्तरामध्ये वर्णनात सांगितलेलं आहे की लेणी बौद्धकालीन आहेत आणि इथं काय आहे बघा बौद्ध पंथाच्या नाहीत. नेक्स्ट बघा 124 नंबर प्रश्न, अंबा अंबिका लेणीमध्ये लेखकाला प्रथम दर्शनी काय जाणवते? स्वच्छता आणि शांतता, खांब आणि कमान, खोदकाम आणि पायऱ्या, पर्यटक व प्रवासी. काय जाणवतं लेखकाला? तिथं स्वच्छता आणि शांततेचा अनुभव येतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1. 125 नंबर, जुन्नर तालुक्यातील लेणी कोणत्या शतकातील आहेत? 4थ्या, 5व्या, 2ऱ्या, 3ऱ्या. तर बघा कोणत्या शतकातील आहेत? 3ऱ्या शतकातील आहेत. ऑप्शन क्रमांक 4. संचय संग्रह करण्याचे ठिकाण या शब्दांचा समानार्थी शब्द म्हणजे लेणी, माघार, आगार, विहार. विहार बघा बौद्धकालीनचे जे म्हणजे बौद्धांचं जे प्रार्थनास्थळ आहे त्याला विहार म्हटलं जातं. माघार येणार नाही, लेणी येणार नाही, संचय किंवा संग्रह करण्याचे ठिकाण त्याला काय म्हटलं जातं? आगार. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा इतिहासकार लेणी 127 नंबरचा प्रश्न, इतिहासकार लेणींच्या नावासाठी कोणत्या ग्रंथाचे संदर्भ देतात? रामायण, भगवद्गीता, उद्धवगीता, भगवद्गीता आणि महाभारत. तर याच्यापैकी फक्त महाभारताचा संदर्भ आपल्याला उत्तरामध्ये सापडतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट 128 नंबर, एकवचन अनेकवचनी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. म्हणजे एकवचन अनेकवचन असणारे पर्याय आहेत पण चुकीची जोडी बघा खाते खाती, खांब खांबे, शिल्प शिल्पे आणि कमान कमाने. एक खांब असला तरी आपण खांबच म्हणतो आणि अनेक खांब असले तरी आपण खांबच म्हणतो. खांबाचं खांबे असं म्हणत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. बाकीचे 3 बरोबर आहेत. पुढे 129 ते 135 पुन्हा आपल्याला उत्तरावर आधारित प्रश्न आहेत. तुम्हाला एक बाब नोटीस झाली का बघा, भाषा एक जर तुम्ही मराठीची निवड केली असेल तर तुम्हाला एक उत्तर आहे, एक कविता आहे. पण भाषा 2 साठी जर तुम्ही मराठीची निवड केली आहे तर सरळ सरळ तुम्हाला 2 उतार्यावर प्रश्न पाहायला मिळतात, कविता नाही. बघा दह्याची पौष्टिकता दुधा इतकीच असली तरी प्रश्न किती आहे? 129 ते 135 6 प्रश्न आहेत. दह्याची पौष्टिकता दुधा इतकीच असली तरी यातील प्रथिने दुधापेक्षा लवकर पचली जातात. साधारणतः 30 ते 50 ग्रॅम एवढे दही दुपारच्या वेळी खाणे आरोग्यास हितकारक असते. दही करताना साधारणतः अर्धा लिटर दुधामध्ये 1 मोठा चमचा विरजण घालावे. ते विरजण ताज्या दह्याचे असावे. विरजणावरच दह्याचा स्वाद अवलंबून असतो. जर विरजण मधुर आंबट असेल तर होणाऱ्या दह्याची चव ही आंबट गोड असते व याचा सुगंधही चांगला असतो. सहसा नेहमी ताजे दही आहारात वापरावे म्हणजे ते आरोग्याला बाधत नाही. उन्हाळ्यामध्ये दही पटकन
तयार होते, तर थंडीमध्ये दही तयार होण्यास उशीर लागतो. उन्हाळ्यात 7 ते 8 तासामध्ये दही लागते, तर हिवाळ्यात 14 ते 15 तास लागतात. अशा प्रकारे ताजे दही आहारात वापरावे. फ्रीजमध्ये ठेवून किंवा अति आंबवून आंबट झालेले व थंड असे दही आहारात वापरू नये. त्याचप्रमाणे बाहेरचे विकत घेतलेले दही आहारात वापरू नये. अनेक वेळा विकतच्या दह्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते व हे दही टिकवण्यासाठी परिरक्षकाचा वापर करतात व हे परिरक्षक आरोग्यास घातक असतात. त्याने रक्त व पित्त दूषित होऊन आम्लपित्त, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होतात. दह्यात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, लोह व कॅल्शियम ही नैसर्गिक मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. दुधाचे दही बनविताना त्यात निर्माण होणारे व शरीरास आवश्यक असलेले उपयुक्त जंतू लॅक्टोबॅसिलस हे आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. हे उपयुक्त जंतू आतड्यामध्ये गेल्यावर तेथील हानिकारक जंतूंना नष्ट करतात व पचनास आवश्यक उपयुक्त बॅक्टेरियांची निर्मिती करतात. दही त्वचा स्निग्ध व मऊ बनवते. दही खायचेच असेल तर मधुर ताजे दही दुपारच्या वेळात खावे किंवा दह्याचे ताक करून प्यावे. असे ताक पचनशक्ती वाढविणारे असते. ताक हे नक्कीच दह्यापेक्षा जास्त गुणकारी असते. दह्याऐवजी त्यापासून निर्माण होणारे ताक हे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. दही घुसळून त्यात पाणी घालून ताक बनवावे. ताक हे अग्निदीपक, अन्नाची रुची वाढविणारे व अन्नाचे पचन करणारे असते. ताक हे पातळ असल्यामुळे स्त्रोतोरोध निर्माण होत नाही व पर्यायाने आजारांची लागण होत नाही. म्हणून दिवसभरातून ताज्या दह्यापासून बनविलेले ताजे ताक रोज 4 ग्लास प्यावे. यामध्ये लॅक्टोबॅसिल्स असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे मनुष्य आजारांपासून दूर राहतो. आता इतकं सर्व IMP आहे. दह्याची माहिती सांगणारं किंवा दह्याची उपयुक्तता स्पष्ट करणारा उतारा आहे. याचे प्रश्न वाचून घेऊ बघा आपण. 129 नंबरचा प्रश्न. लेखकाच्या मते ताक सेवन केल्याने माणूस कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहतो? आजार, दही, पचन, परिरक्षक. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर माणूस आजारापासून अलिप्त राहतो. 130 नंबरचा प्रश्न. दह्यात आढळणाऱ्या तत्वांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता? परिरक्षक, खनिजे, प्रथिने आणि जीवनसत्वे. तर अचूक उत्तर आहे परिरक्षक. थंडीमध्ये या शब्दातील अधोरेखित भाग म्हणजे थंडीमध्ये बघा, शब्दाला जोडून मध्ये हा शब्द. आता मध्ये हा शब्द बघा, थंडी हा जो शब्द आहे या शब्दाला जोडून आलेला आहे आणि जोडून आलेला असेल तर काय म्हणतो त्याला आपण? शब्दयोगी अव्यय. पुन्हा शब्दयोगी अव्ययावरच आपण आता 2 पेपर डिस्कस केले बघा. तर 4 सेक्शनमध्ये भाषा 1, भाषा 2, तर 4 सेक्शनमध्ये तुम्हाला शब्दयोगी अव्ययावर प्रश्न मिळतो. त्यामुळे तुम्ही हा प्रकार जो अव्ययपूर्ण प्रकार तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत, त्यातल्या त्यात शब्दयोगी अव्यय हा प्रकार तुम्ही, आणि काय सोपंच आहे, शब्दाला जोडून आलेला एखादा शब्द तर त्याला काय म्हटलं जातं? शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट बघा 132 नंबरचा प्रश्न. सर्दी, खोकला असे अनेक आजार होतात. वाक्यातील अधोरेखित शब्द बघा. विशेषण, क्रियापद, विशेषनाम, सामान्य नाम. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर अनेक आजार. आजार काय आहे? नाम आहे. आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द अनेक आजार. आजार कसे? अनेक, म्हणजे हे संख्यावाचक विशेषण आहे, अनिश्चित संख्यावाचक विशेषण. त्यामुळे हे विशेषण आहे बघा. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेषण. मागे पण आपण डिस्कस केलं पेपर 1 मध्ये, भाषा 1 मध्ये पण तुम्हाला विशेषणच विचारलं होतं. त्यामुळं विशेषण पण नाम पण हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. अगदी डीप तुम्हाला व्याकरण करावं लागत नाही बघा. अगदी थोडंसं त्याच्यावर तुम्हाला भर असतो. त्यामुळं तितकेच स्मार्टली तुम्ही तितकेच जे परीक्षेला विचारलेलं आहे तेवढं जरी व्याकरणाचा भाग केला तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स याच्यातून मिळू शकतात. 133 नंबरचा प्रश्न. लेखकाच्या मते लवकर पचणारा घटक कोणता? लोह, उपयुक्त जंतू, प्रथिने आणि खनिजे. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, प्रथिने. लवकर पचणारा घटक प्रथिने. आणि प्रोटीनचा स्रोत काय असतो? प्रथिने, प्रोटीन एकच. काय असतं बघा, पनीरमध्ये असतं, दुधात असतं, डाळी असतात, त्याच्यामध्ये प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात. 134 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. सामान्य नाम नसलेला जीव, जंतू, मनुष्य आणि ताक. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा 134 नंबर, ताक. सामान्य नाम जीव, जंतू, मनुष्य ही सामान्य नामे आहेत. ताक सामान्य नाम नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा. ताकामुळे कोणती गोष्ट होत नाही? अन्न, रुची, त्वचा स्निग्धता, स्त्रोतरोध आणि रोगप्रतिकारक. तुम्ही वर मी तुम्हाला इथं बघा, जे मी इथं हे केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, तर इथं स्त्रोतरोध, इथं बघा, इथं आहे, इथं काय दिले बघा, ताक हे पातळ असल्यामुळे स्त्रोतरोध निर्माण होत नाही. त्यामुळे उत्तर मिळालं बघा आपल्याला. काय निर्माण होत नाही? स्त्रोतरोध. ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त
पॅसेज सोडवाल त्यावेळी तुम्हाला ते आपोआपच डेव्हलप होत जातं बघा. ह्याच्यासाठी काही वेगळी टेक्निक नाही. ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त पॅसेज सॉल्व कराल त्यावेळी तुम्हाला त्या शब्दांना अंडरलाईन करणं हे तुम्हाला ती कलाच अवगत होत जाते आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न खाली पाहायला मिळतील किंवा तुम्ही प्रश्न पहिल्यांदा पहा, कीवर्ड्स लक्षात ठेवा, पर्याय लक्षात ठेवा, त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं पॅसेज वाचायचं आणि पॅसेज वाचताना तिथं अंडरलाईन करायचं. त्याच्यातून पण बघा तुमचा अगदी कमी वेळामध्ये तुमचे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यानंतर 136 नंबरचा प्रश्न, मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग पडताळण्यास मदत करते, ते फक्त शिक्षक करू शकतात, ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र चित्र उपस्थित करते, ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ठोस पुरावे सादर करते. योग्य नाही. आता बघा इथं फक्त ओनली हे जे शब्द आहेत ते पर्याय चुकवण्यासाठीच येतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 137 नंबर, शिक्षणातील उणीवा लक्षात घेण्यासाठी चुकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. कारण चुकांचे विश्लेषण का महत्त्वाचे असते? बघा, शिक्षणातील उणीवा लक्षात घेण्यासाठी चुकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. कारण शोधायचं आहे पर्यायातून. 1, चुका या विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीच्या उणीवांचा संकेत आहे. 2, चुकांच्या माध्यमातून संकल्पनात्मक विकास आणि अभिप्रेरण निदर्शनास येते. 3, बहुतांश चुका या विद्यार्थ्यांच्या आडमुठेपणामुळे होतात. आणि 4 आहे, चुका म्हणजे विद्यार्थ्यांचे बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन. याचं जे अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन. 138 नंबर, स्टीफन क्रॅशन वर आलेलं बघा, स्टीफन क्रॅशनच्या नियंत्रित कल्पना सिद्धांत कोणता सिद्धांत आहे? नियंत्रित कल्पना सिद्धांत, ZPD तिथं होतं बघा क्रॅशनचा सिद्धांत, तिथं वर सिद्धांत सांगितला नव्हता पण इथं या प्रश्नामध्ये सांगितलेला आहे. स्टीफन क्रॅशनच्या कोणता सिद्धांत आहे? नियंत्रित कल्पना सिद्धांत. मॉनिटर हायपोथेसिसच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? 1 बघा, काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो. विद्यार्थी तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याच्याकडे पुरेसा वेळ आणि नियमांचे ज्ञान असते. 3, याचा वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात होतो. आणि पुढचा आहे, याचा आधार भाषा आत्मसात करणे आणि शिकणे यांच्या संबंधावर आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, काय शिकलेले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले आहे याचा उपयोग होतो. हे काय आहे? तर स्टीफन क्रॅशनच्या नियंत्रित कल्पना सिद्धांताचे योग्य विधान नाही. तर नेक्स्ट बघा 139 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी रचनात्मक मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही? रचनात्मक मूल्यमापनाचे उदाहरण नाही नसलेले उदाहरण शोधायचं आहे. उदाहरण नसलेले बघा, पर्याय 1, संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्व समावेशक लेखी मूल्यमापन आणि इतर उपक्रमांचे एकत्रीकरण. 2, मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या ते सवंगड्याने केलेले मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरू राहते. 3, संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य, भूमिका, अभिनय इत्यादींची सुरू असलेली मालिका. आणि 4 आहे, सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर हे रचनात्मक मूल्यमापनाचे उदाहरण नाही. 140 नंबर, प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना आणि त्यातील आशय सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो किंवा करते याला काय म्हणतात? तर त्याला टिंबटिंब म्हणतात बघा. ऊर्ध्वगामी पद्धती, बॉटम डाऊन पद्धती, अधोगामी पद्धती आणि टॉप अप पद्धती. तर आता इथं बघा, आपण 1 ते 5च्या मुलांच्यासाठी भाषाज्ञान शिकत आहोत. त्यामुळे आपला पेपर बघा, पेपर क्रमांक 1 आहे, 1 ते 5च्या मुलांच्यासाठी आहे. त्यामुळे प्रारंभिक अवस्थेत त्यांना भाषा शिकताना काय अडचणी येतील, कोणत्या पद्धती वापराव्या लागतील, अध्ययन अध्यापनातील समस्या किंवा वैशिष्ट्ये, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या पेडॉलॉजीमध्ये विचारले जातात मराठी भाषेशी संबंधित. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना आणि त्यातला आशय सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो किंवा करते त्याला काय म्हटलं जातं? तर याचं जे अचूक उत्तर आहे अधोगामी पद्धती. तर बघा, पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही? 141 नंबरचा प्रश्न, आशय नकाशा, चित्रसंग्रह, शब्द नकाशा, बाराखडी, तक्ता. कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही? याचं जे अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, बाराखडी, तक्ता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, महत्त्वाच्या 2 मूल्यमापनांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहते. सारांशात्मक मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर आणि शिक्षण प्रक्रियेदरम्यान सुरू राहते. रचनात्मक मूल्यमापन हे भाषेच्या कार्यापेक्षा भाषेच्या रूपावर भर देते. सारांशात्मक मूल्यमापन म्हणजे वर्षभरात केलेल्या प्रत्येक प्रारूपाच्या मूल्यमापनाची बेरीज
आहे. आता इथं प्रश्न बघा, महत्त्वाच्या 2 मूल्यमापनांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? याचं जे अचूक उत्तर आहे 1. रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहते. रचनात्मक मूल्यमापनावर तुम्हाला 2 प्रश्न आलेले आहेत, व्यवस्थित टॉपिक करायचा आहे. नेक्स्ट बघा, 143 नंबर, समावेशी वर्गाची रचना करताना पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही? बहुभाषिक धोरणाचा स्वीकार, वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी मॉनिटर्स म्हणून असणे, मित्रमंडळीतली चर्चा आणि प्रत्याभरण, गटकार्य देणे. आता बघा, समावेशी वर्ग याची रचना करताना कोणता घटक उपयोगी ठरणार नाही? समावेशी बघा, म्हणजे समावेशी वर्ग म्हणजे काय, तर त्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना समान संधी दिली पाहिजे किंवा सर्वांना त्या कृतीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. आता इथं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय दिले बघा, वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी मॉनिटर्स म्हणून असणे. आता वर्ग प्रतिनिधी किंवा मॉनिटर, मग ते फक्त त्यांनाच फक्त संधी दिली जाते, बाकीच्यांना डावललं जातं. त्यामुळं किंवा फक्त बघा त्यांनाच फक्त सामावून घेतलं जातं, काही स्पेसिफिक मुलांना. त्याच्यामध्ये सर्व समावेशी वर्ग ही कन्सेप्ट अंतर्भूत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर असेल. 144 नंबरचा प्रश्न, पी ला बी, 6 ला 9 वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. हे कशामुळे होते? नाम अक्षमता, ॲनोमिया, वाचन अक्षमता, डिस्लेक्सिया, पप करणे, स्टटरिंग आणि अफासिया. तर बघा, याचं जे अचूक उत्तर आहे तर 144 नंबरचा प्रश्न, वाचन अक्षमता. पी ला बी आणि 6 ला 9 लिहिणे, काय आहे त्याला? डिस्लेक्सिया. तारे जमीन पर पिक्चर आहे बघा, तर काही मुलं असतात त्यांच्यामध्ये वाचनामध्ये अक्षमता जाणवते, तर त्याला काय म्हटलं जातं? कोणता विकार आहे तो? डिस्लेक्सिया. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आणि या डिस्लेक्सियावर तुम्हाला भरपूर सारे प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळं कधी कधी बघा, वाचन अक्षमता असा हा शब्द गाळला जातो आणि तुम्हाला फक्त डिस्लेक्सिया या एवढ्या एका शब्दावरून प्रश्न विचारले जातात. तुम्हाला डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन अक्षमता हे माहीत पाहिजे. त्याच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखादी डायरी मेंटेन करू शकताय. महत्त्वाचे कीवर्ड्स तुम्ही तिथे लिहून घेतले तर तुम्हाला बघा, पेपरच्या वेळी तुम्ही एक आठवड्याभरात ते सर्व व्यवस्थित चालले तर तुमची जास्तीत जास्त कमांड येईल बघा त्या भाषेवर. त्याच्यानंतर 145, प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे? प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा, आंतरभाषा, उच्च पातळीचे भाषिक कौशल्य आणि अमूर्ततेची भाषा. याचं अचूक उत्तर आहे बघा, दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा. त्याच्यानंतर 146 नंबर, शिक्षिका हिंदी भाषी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संदर्भ आणि संधी देत लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणात गुंतवून ठेवते. ती त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात. हळूहळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीने आपसुकच नियमांचे आकलन होते. तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? संभाषणात्मक पद्धती, थेट पद्धती, व्याकरण भाषांतर पद्धती आणि श्रव्य भाषिक पद्धती. इथं काय सांगितले बघा, एक शिक्षिका आहे जी काय करते, इंग्रजी शिकवत असताना नियम स्पष्टपणे समजावून सांगत नाही, तर काय करते, तर लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणातून काय करते, मुलांना गुंतवून ठेवते आणि ती उदाहरणे देते जी मुले ती संभाषणामध्ये वापरतात. आणि हळूहळू काय होतं की शिक्षिकेच्या मदतीने आपसुकच मुलांना काय होतं, नियमांचं आकलन होतं. आणि शिक्षिका ही जी पद्धती वापरते त्याला काय नाव आहे ते विचारलेलं आहे. तर याचा जो अचूक पर्याय आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1, संभाषणात्मक पद्धती. इथं संभाषणाचाच उल्लेख आहे, संभाषणात्मक पद्धती. नेक्स्ट बघा, 147 नंबर, संज्ञापनात्मक धोरणाचे कम्युनिकेटिव्ह अप्रोच पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? संज्ञापनात्मक धोरण, कम्युनिकेटिव्ह अप्रोच याचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? चुकीचा पर्याय सांगायचा आहे. 1, स्पष्टपणे शिकवण्यापेक्षा व्याकरण नियम जाणून घेणे. 2, संज्ञापनात्मक नैपुण्य विकसित करणे. 3, प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणे. आणि 4 आहे भाषेचा सहसंदर्भ वापर. याचं जे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणे. हे या कम्युनिकेटिव्ह अप्रोचचे वैशिष्ट्य नाही, संज्ञापनात्मक धोरणाचे वैशिष्ट्य नाही. 148 नंबरचा प्रश्न, बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा प्रचार करण्यासाठी पुढीलपैकी कोणता कथा प्रकार सर्वात प्रस्तुत ठरेल? विज्ञान कथा, काल्पनिक कथा किंवा लेंदी टेल असंही म्हटलं जातं काल्पनिक कथेला, लोककथा आणि आत्मकथन. आता बघा, बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा प्रचार करायचा आहे तर कोणता कथा प्रकार सर्वात प्रस्तुत ठरेल किंवा उपयुक्त ठरेल? तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लोककथा. 149 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी बालसाहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता? मोठ्या आकाराची अक्षरे आणि परिचित शब्द, आकर्षक चित्रे, प्राणी, पात्र, स्पष्ट नैतिक मूल्ये. याचं जे अचूक उत्तर आहे स्पष्ट नैतिक मूल्ये. बालसाहित्यामध्ये नैतिक मूल्यांचा काही संबंध नाही.
हे सर्व मोठ्या आकाराची अक्षरे आणि परिचित शब्द, आकर्षक चित्रे, प्राणी, पात्र हे सर्व गरजेचे असते. नैतिक मूल्यांची आवश्यकता बालपणामध्ये नाही, त्यामुळे स्पष्ट नैतिक मूल्ये हे काय आहे तर इच्छित नसलेला घटक आहे. ऑप्शन क्रमांक 4. इथं बघा खूण करून ठेवायची. त्याच्यानंतर 150 नंबर शेवटचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानले नाही? भावनात्मक, अफेक्टिव्ह, मानसिक स्नायू वर्तन, सायकोमोटर, ज्ञानात्मक, कॉग्नेटिव्ह आणि समाज सांस्कृतिक. तर बघा वरची 3 भावनात्मक असेल, मानसिक स्नायू वर्तन आहे आणि ज्ञानात्मक, ही 3 काय आहेत तर शिक्षणाची 3 क्षेत्रे आहेत. पण समाज सांस्कृतिक हे क्षेत्र भिन्न आहे किंवा हे क्षेत्र मांडलेले नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 अचूक उत्तर असेल. अशा प्रकारे बघा आपण टोटल 91 ते 150. मी तुम्हाला सांगेल तुमची भाषा 1 असू दे, भाषा 2 असू दे, काही प्रश्नामध्ये तुम्हाला साम्य आहे आणि तुम्ही भाषा 1 आणि भाषा 2 दोन्हीचे जरी सोडवले तर तुम्हाला जास्तीत जास्त पॅसेजची सवय होईल बघा. त्यामुळे तुम्ही स्टार्ट टू एंड बघा. नाही मी फक्त एक भाषा निवडलेली आहे मराठी म्हणून, तर तुम्ही फक्त 91 ते 120 बघणार असं नका करू. किंवा मी मराठी भाषेचा भाषा 2 म्हणून निवड केलेली आहे म्हणून मी 121 ते 150चं बघणार असं नका करू. तुम्ही जर 91 पासून 150 स्टार्ट टू एंड जर व्हिडिओ पाहिला, 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघा. आधीचा एक आहे आणि हा एक आहे. माझं तुम्हाला कमीत कमी बघा 5 आणि शक्य झालं तर 5 पेक्षा जास्त जवळजवळ 10 पर्यंत तुम्हाला मी काय करते क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठीचे तुम्हाला काय करेन मी अशा प्रकारे व्हिडिओ घेऊन येईल, जेणेकरून बघा तुम्ही एवढं जरी केलं. आणखी जे व्याकरण विचारलेलं आहे आता बघा अव्यय असेल, त्याच्यानंतर अजून काय विचारलेलं, विशेषण होतं, नाम होतं, बेसिक गोष्टी आहेत. ते तेवढंच मी तुम्हाला एक सेपरेट लेक्चर घेऊन तेवढाच व्याकरणाचा पार्ट कव्हर करण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला व्याकरणाचा पार्ट हवा असेल, त्याचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा, जेणेकरून मी तसा प्रकारचा व्हिडिओ बनवेन. नाहीतर आपण काय करूया याच प्रकारे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचे मिळवून काय करूया मराठीचे व्हिडिओ अपलोड करूया. जेणेकरून बघा तुम्ही एवढे जरी फॉलो केलं, आपले जरी लेक्चर फॉलो केले, तुम्हाला 25+ मार्क्स घेणे खूप इझी आहे, खूप जास्त सोपं आहे. आणि तुमच्या मराठीच्या व्याकरणावर जर तुमची कमांड असेल तर तुम्हाला बघा हिंदीमध्ये पण तुम्ही 25पर्यंत आरामात जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला आपल्या लेक्चरचं बघा 100% म्हणण्यापेक्षा मी 1001% सांगते की आपल्या लेक्चरचा तुम्हाला इतका जास्त फायदा होईल. आणि CTT झाल्यानंतर बघा तुम्हाला वाटेल की खरंच आपल्याला फायदा झालेला आहे. नक्की कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. PDF आपलं चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ही जी PDF आहे मी तिथे तुम्हाला अपलोड करून देईल. मागच्या लेक्चरची PDF अपलोड केली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता, पाहू शकता, वाचू शकता. तर चालेल. धन्यवाद.